सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते या संघर्षात रोज वेगवेगळे आरोप आता होऊ लागले आहेत। आरोपांच्या फैरींमुळे भाजपचे राम हे सोलापुरात एकाकी पडले की काय अशीच काहीशी स्थिती जाणवते। पाहूयात। सोलापुरात प्रचार शिगेला। चारित्र्य हननाच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप। प्रणिती बहीण म्हणत राम सातपुतेंचा विकासाचा अजेंडा। सोलापूर लोकसभेचा प्रचार टिपेला पोहोचलाय। काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात दररोज वाकयुद्ध सुरू आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता प्रणिती शिंदेंनी चारित्र्य हननाचा मुद्दा उपस्थित केलाय। ज्या पद्धती त्यांची सोशल मीडियावर किंवा जे काही चाललंय, एकंदरीत मला असं शंका येते की येणारे जे 30-35 दिवस आहेत ते माझ्यावर, माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप, चुकीचे आरोप करण्याची शक्यता मला वाटते आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे इन्फॉर्मेशन किंवा चारित्र्य हनन करण्याची पण शक्यता नाकारू शकत नाही, कारण का ते नेहमीच प्रचार एकदम खालच्या पातळीला घेऊन जातात। प्रणिती शिंदेंच्या या गंभीर आरोपांना उत्तर देताना भाजपचे राम सातपुतेंनी संस्काराचा दाखला दिला। शिवाय शिंदे घराण्यानं गेल्या 10 वर्षात सोलापूरसाठी काय केलं हेही विचारायला ते विसरले नाही। प्रणितीताई शिंदे ही राम सातपुतेची बहीण आहे। राम सातपुतेची बहीण आहे, आमची भगिनी आहे, माझी मोठी बहीण आहे। आम्ही असं कधीही करणार नाही, आमचा तो संस्कार नाही। त्यांनी विकासावर बोलाव, फ्रस्ट्रेशन आलंय, साहजिक आहे, सोबत फिरायला कार्यकर्ते नाही आहेत, कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही आहे, त्या ठिकाणी विकासावर बोलायला मुद्दे नाही आहे। सोलापूरचा आखाडा सुरुवातीपासूनच प्रचाराच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजतोय। पुलवामा, धार्मिक राजकारण, विकासाचं राजकारण हे मुद्दे सरल्यानंतर आता वैयक्तिक चारित्र्य हननाचा मुद्दा प्रचारात आलाय। त्यामुळे सोलापूरकरांना 2 तरुण उमेदवारांच्या आरोप प्रत्यारोपात एकाला पसंती देताना तारेवरची कसरत करावी लागणार असं दिसतंय। वसीमत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।